नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 1 डिसेंबर भागामध्ये अक्षरा म्हणते यांना शिक्षा झालीच पाहिजे. अधिपती म्हणतो कसली शिक्षा? अहो ह्या माणसामुळे त्यांनी आयुष्यभर शिक्षा भोगली. अक्षरा म्हणते अधिपती तो बाजाला हो मास्तरीबाई, खूप तमाशा झाला. तुम्हाला सांगत होतो नका वाढू नका वाढू, पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नाही. भुवनेश्वरी म्हणते अधिपती नका विषय वाढू, शांत व्हा, हा आपल्या फॅमिलीचा विषय आहे. अधिपती म्हणतो यासनी मी हेच सांगत होतो, पण मास्तरीबाई तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं नाही. अक्षरा म्हणते असं का वागता तुम्ही? हे सगळ्यांसमोरच झालं ना. आता अधिपती तिला हात करून थांबवतो आणि म्हणतो माफ करा मंडळी, तुम्ही लग्नासाठी आला होता पण इथं वेगळाच घोळ होऊन बसला, आम्हासनी माफ करा. अक्षरा म्हणते अधिपती तुम्हाला काय झालं? अधिपती म्हणतो तुम्ही गप्प बसा, थांबा जरा. अक्षरा म्हणते अधिपती एवढं सगळं घडलं, तुमच्या डोळ्यासमोर घडलं. तो तिचा हात झटकत म्हणतो थांबाव मास्तरीबाई. चारवाजसमोर जातो आणि म्हणतो हे बघा, आमच्या जन्मदात्या आईला आम्ही काही लहानपणापासून बघितलं नाही. तुम्ही ज्यांना बाई म्हणता ना, बाई कायम बाई, त्या बाईमध्ये आम्ही कायम आमची आई शोधली आणि आमच्या आईसाहेबांनी आम्हाला लई माया लावली, पण तुम्ही त्यांना कधीच चांगली वागणूक दिली नाही. ते गुताळा काय मला उकरून काढायचा नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या चारवाज सूर्यवंशी. जर तुम्हाला त्यांना बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांना जवळच का केलं? लहान होतो तेव्हा काही कळत नव्हतं, पण आत्ता तुम्हाला जाब विचारतो, ज्या गावाला तुम्हाला जायचं नव्हतं तो रस्ताच का पकडला? चारवाज म्हणतो अधिपती हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न मुलाने बापाला नसतो विचारायचं. हा तुझा प्रश्नच चुकीचा आहे आणि जे काय झालं त्यात माझी एकटीची चूक नव्हती, जबाबदारी माझी एकटीची नव्हती. अधिपती म्हणतो त्यांचं राहू द्या हो, तुमच्या जबाबदारीचं सांगा. तुम्ही एका बाईला कामासाठी घरात आणलं आणि मग तिला. चारवाज म्हणतो अधिपती बस, हे ऐकत नाही मला. अधिपती म्हणतो आता ऐकावंच लागणार, मी जे बोलतो ना ते तुम्ही केलं हे मान्य करा. भुवनेश्वरी म्हणते अधिपती तो थांबा आईसाहेब, लय वर्षाचा हिशोब बाकी आहे, आज बोलू द्या. चारवाज म्हणतो अधिपती ही चार चौघात बोलायची गोष्ट नाही आहे. तो का तुम्ही चार चौघात त्यांचा अपमान करता ते चालतंय, आणि चार चौघात कबूल करा होय माझी चूक झाली, माझा तोल गेला. तो बस कर अधिपती बस. तो नाही बस करणार, तुम्ही मान्य करा. तुम्ही त्यासनी घरात आणलं आणि त्यांच्या मनाला आशेची पालवी फुटली आणि त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही मान्य करा. तुम्ही त्यांना घरात आणलं म्हणून त्यांचं तुमच्यावर प्रेम जडलं, त्यांना आशा निर्माण झाली, कधीतरी तुम्ही त्यांचा स्वीकार करताल. पण तुम्ही काय केलं? पदोपदी त्यांचा अपमानच केला. तुम्ही अवहेलना केली, राडे करत आला, आणि हेच मी लहानपणापासून बघत आलो. रात्र रात्र आमच्या आईसाहेबांना आम्ही रडताना बघितलं. काही सण असू द्या, आमच्या आईसाहेब एकटे असायच्या, मी त्यांचा हात धरायचो, तुमचं लक्ष नसायचं, ते कायम रडत असायच्या. हे फक्त तुमच्यामुळे. तुम्ही त्यांना राबवून घेतलं तुमच्या स्वार्थासाठी. चारवाज म्हणतो अधिपती तुझ्यासाठी आणलं. तो होय का? मग मी जे म्हणत होतो ते करायचं. मी आईचा मान दिला, मग तुम्ही बायकोचा का नाही मान दिला? लहानपणी तुमच्या वागण्याचा राग यायचा, जसजसं मोठा होत गेलो पुरुष म्हणून तुमची किळस यायला लागली, तुमची घीण यायला लागली. आज खरं सांगतो चारवाज सूर्यवंशी, चूक झाली म्हणा, स्वीकार करा आणि आहे त्या परिस्थितीत मार्ग काढा. बाजा म्हणतो साहेब फक्त 1 मिनिटासाठी फोन द्या ना. तो फक्त फोन? चहा कॉफी पिझ्झा अजून काही पाहिजे का? आता अधिपती चारवाजला खूप काय बोलतो आणि म्हणतो आता जे झालं ते झालं. आम्ही कायम त्यासनी आईसाहेबांचा दर्जा दिला आणि आमच्या आयुष्यामध्ये त्या कायम पाहिजे. आता भुवनेश्वरी हसते. अधिपती म्हणतो तुम्ही कशी बी वागलात ना चारवाज सूर्यवंशी, तरी आईसाहेबांचा तुमच्यावर जीव आहे, हे तुम्ही मान्य करा. तुम्ही लय नशिबवान आहात. तुम्ही फक्त त्यांना बायकोचा दर्जा द्या, इशे लय हार्ड करू नका. अहो त्यांची तेवढीच इच्छा आहे, त्यांचं लय बारकं स्वप्न आहे. तुम्ही 4 काळीमणी त्यांच्या गळ्यात घालशिला, तुमच्या गळ्यामध्ये काय धोंडा पडणार आहे? तुम्ही रिसर आमच्या माऊलीचा स्वीकार करा. मी मागचं सगळं विसरून जातो, तुम्ही पण विसरा. मी एवढं पहिलं आणि शेवटचं मागतो, नाही म्हणू नका. बघा ना लहानपणी आमची आई वाढली आणि आम्ही वाढलो बापाविना. चारवाज म्हणतो अधिपती कधीतरी ह्या सगळ्यातून जागी हो. या बाईच्या भूलथापाला, हिच्या नाटकाला बळी पडू नकोस तू. अरे ती बाई स्वार्थी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल तशी वागवते लोकांना.
अरे कधीतरी डोळे उघडून बघ. तो म्हणतो अहो हे सगळं त्यांनी कशासाठी केलं? ह्या घरामध्ये त्यांना बायकोचा दर्जा पाहिजे होता म्हणून केलं. तुम्ही काय केलं? तुमची बायको गेली, तुमचं पोरगं घरात रडत होतं. मग तुम्ही काय केलं? रस्त्यावरच्या बाईला घरी आणली. मग तुमचं खेळून झालं, तुम्ही तिला रस्त्यावर फेकून दिली. तुमचं काय खेळणं आहे? तुम्हाला बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांना घरात का आणलं? हाच माझा प्रश्न आहे. आता अधिपती चारुहासला खूप काय बोलतो आणि म्हणतो, मी हात जोडतो. आमच्या आईसाहेबांशी लग्न करा. बघा ना, मंडप आहे, मुहूर्त आहे, आमचे आईसाहेब पण आहे. मी सतत तुमचे पाय धरील, पण आईसाहेबांशी लग्न करा. आता चारुहासला काय बोलावं तेच कळत नाही. तेवढ्यात अक्षरा अधिपतीला ओढते आणि म्हणते, अधिपती काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? अहो बाबांना तुम्ही यांच्याशी लग्न करायला लावता ज्यांनी बजरंगशी हात मिळवणी केली. अधिपती म्हणतो, ओ तुम्ही काही पण काय काढता, सोडा ना ते आता. अक्षरा म्हणते, असं कसं सोडायचं? तो म्हणतो, अहो आईसाहेबांची लई इच्छा आहे यांच्याशी लग्न करायची आणि दिसतात ना यांच्या बायकोसारख्या, चारुलता मॅडमसारख्या. अहो यांची लई इच्छा आहे, यांची लई मर्जी आहे. अक्षरा म्हणते, आणि बाबांच्या मर्जीचं काय? त्यांच्या इच्छेचं काय? अधिपती म्हणतो, मास्तरीबाई मला लई वाटतं यांचं लग्न व्हावं. अक्षरा म्हणते, पण मला नाही वाटत यांचं लग्न व्हावं आणि मी होऊ पण देणार नाही. तर राहू दे तुमचं. ओ चारुहास सूर्यवंशी तुम्ही सांगा ना, मी तुमचे पाय धरतो, तुमच्या पाया पडतो. तो चारुहासचे पाय धरतो. चारुहास म्हणतो, अधिपती अरे काय करतोस? अरे ही पाताळ यंत्री बाई आहे, तू हिला ओळखलं नाहीस? हिने आयुष्यभर तुझं खेळणं केलं, सगळ्यांचंच खेळणं केलं. अरे माझ्या बायकोच्या नखाची सरसुद्धा नाही हिला, आणि तिची जागा घ्यायला निघाली. हिची लायकी आहे का? हे बघ, काही जरी झालं ना, मी या बाईशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. ही बाई एक नंबरची विश्वासघातकी, स्वार्थी आणि लबाड आहे. तू किती बोलला ना, मी हिच्याशी लग्न नाही करणार म्हणजे नाही करणार. आता मात्र मडाक अधिपतीचं काहीच चालत नाही. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.